अनेक विकास सुरू झाला, प्रकल्प मार्गी लागले, त्याची नावं मी घेत नाही, खूप प्रकल्प आहे. आणि दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या, दोघांची सांगड घातली. माझ्या लाडक्या बहिणी इकडे आहेत, लाडके भाऊही आहेत, लाडके ज्येष्ठ पण आहेत. मगाशी लाडके ज्येष्ठाचा एक GR काढला. शेतकरी, सगळे कष्टकरी, वारकरी सगळ्यांसाठी आपण निर्णय घेतले. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही एवढे निर्णय घेण्याचं धाडस कुठल्याही मुख्यमंत्र्यांनी केलं नव्हतं, तर तुमच्या एकनाथ शिंदेनी केलं. आणि फक्त निर्णय नाही, त्याची अंमलबजावणी करून दाखवली. विरोधक म्हणत होते चुनावी जुमला आहे, लाडक्या बहिणींना काय पैसे देणार, 1500 रुपयामध्ये काय होणार, तुम्ही काय विकत घेताय का, हे काय भीक देताय का, असं बोलून कोर्टातही गेले. ही योजना बंद पाडण्यासाठी कोर्टाने त्यांना दिली लगवून बळापळाई करून. आणि म्हणून मी निवडणुकीत सांगितलं होतं माझ्या लाडक्या बहिणींना, तुम्ही या दुष्ट आणि सावत्र भावांना बरोबर लक्षात ठेवा. ज्याने तुमच्या योजनेत खोडा घातलाय त्याला बरोबर योग्य वेळेला चांगला जोडा दाखवा. तो तुम्ही चांगलाच लगावला आणि एवढ्या सुपरहिट झाली लाडकी बहीण की 232 जागा या महायुतीच्या आल्या. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधीही 232 जागा आल्या होत्या. महायुतीचं सरकार आलं. मला लोक म्हणतात, मगाशी म्हणालो मी, किती वेळ झोपता काय, मी आपल्याला सांगतो. सकाळी 9 वाजता टेक ऑफ घ्यायचो, रात्री 9, 10, 11, 12 वाजता यायचो. पुन्हा मतदारसंघाच्या बैठका घेत घेत 2, 3, 4, 5 पहाटेच्या वाजायच्या. पुन्हा 9 वाजता टेक ऑफ घेऊन पुन्हा 8-10 सभा मी घ्यायचो, पुन्हा यायचो. असा माझा दररोजचा कार्यक्रम होता. आता लोक मला म्हणतात काय वेट कमी केलं का. मी म्हणालो 2.5 वर्षात मी कुणाला वेट करायला लावलं नाही, म्हणून माझं वेट कमी झालं. कुणाला थांबवलं नाही मी. वर्षा बंगला हा तुमचा होता, कधी वर्षा बघितला नव्हता लोकांनी. वर्षा बंगल्यावर सगळीकडे लोक फिरत होते आणि आपल्या घराप्रमाणे तिथं आवरत होते. हा फरक होता. आणि म्हणून मी जेव्हा मुख्यमंत्री होतो, मी जेव्हा CM होतो, त्या लोक म्हणायचे CM म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो CM म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहेत, ते CM आहेत, मी DCM आहे. आता मी म्हणतो DCM म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन. सर्वसामान्य माणसाला समर्पित काम करण्याची जबाबदारी आपली आहे. आणि म्हणून आज किती लोक, आजही मंत्रालयामध्ये बघितलं, एक भारतीय जनता पार्टीचा मंत्री आले होते आणि तुमचं वक्फ बोर्डाची काहीतरी मीटिंग होती ना, अंबिका पाल, जगदंबिका, ते म्हणाले ये क्या है, बोले ये जनता है. बोले जनता दरबार है क्या. बोले रोज जहां जाता हूं मैं दरबार लग जाता है. चलता फिरता सरकार, चलता फिरता दरबार. जगाच्या पाठीवर असा मुख्यमंत्री नाही झाला. माझी काय, मी स्वतः बढाई करत नाही, पण काम घेऊन आलेल्या माणसाच्या लेटरवर, पत्रावर मी त्याच्याच पाठीवर ते कागद ठेवून सही केली. कुठं जगाच्या पाठीवर बघितलं का तुम्ही. गर्दीमध्ये आला, म्हणाला रे सही कुठं करू, लगेच तो पाठ वळवली आणि त्याच्या पाठीवर ठेवायला सांगितलं, म्हणजे याच्यावर सही करा. शेवटी हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार आपण म्हणायचो. मग सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणायचं काम कोणाचं आहे, सरकारचं आहे. आणि म्हणून या राज्यातली जी काही सर्वसामान्य माणसं, त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवण्यासाठीच ही लाडकी बहीण योजना, युवा प्रशिक्षण योजना, शेतकरी सन्मान योजना, ज्येष्ठांची योजना आपल्या महायुती सरकारने केली. आणि मी माझ्या लाडक्या बहिणींना सांगू इच्छितो, कोणी काही किती काही म्हटलं तरी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही. प्रिंटिंग मिस्टेक कधीच आम्ही म्हणणार नाही. पद येतात, पद जातात, पुन्हा येतात. सत्ता जाते, येते, पुन्हा येते. बाळासाहेब म्हणायचे सत्ता येते जाते, परंतु नाव जाता कामा नये. नाव कायम ठेवलं पाहिजे, ते टिकवण्याचं काम आम्ही केलंय. पद वर खाली होतात, पण
मला अभिमान आणि समाधान आहे की या महाराष्ट्रातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख मला मिळाली, ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. म्हणून लोक विश्वास ठेवतात आणि म्हणून खुर्चीच्या मागे कधी नाही गेलो. खुर्ची हे आपला अजेंडा नाही आहे किंवा सत्ता हे साधन नाही, सत्ता हे साध्य. लोकांचं जीवन बदलणं याच्यासाठी सत्ता राबवली पाहिजे. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेल्या लोकांना 1500 रुपयाची किंमत काय करणार? पण मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मला गरिबी काय माहित आहे. गरिबीच्या काळात जेव्हा माझ्या आईची तगमग मी पाहिली, तिच्या डोळ्यातले अश्रू मी पाहिले, माझ्या पत्नीची तगमग पाहिली, आणि जेव्हा मी मुख्यमंत्री झालो तेव्हा विचार केला या माझ्या लाडक्या बहिणींच्या जीवनामध्ये आनंद देणारा निर्णय घ्यायचा. तुम्हाला फक्त 1500 रुपये नाही, तुम्हाला सांगतो, तेव्हाही सांगितलं मी, तुम्ही सरकारची आर्थिक ताकद जशी जशी वाढेल तशी आमच्या लाडक्या बहिणींची ताकद देखील सरकार वाढवल्याशिवाय राहणार नाही. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला नाही आलो, परंतु या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच्या जीवनामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी मात्र माझा जन्म झालेला आहे. कार्यकर्ता म्हणून आपण काम करतो. आपला पक्ष, इथं कोणी मालक नाही, इथं कोणी नोकर नाही, आपण सर्व कार्यकर्ते आहोत. मी देखील कार्यकर्ता म्हणूनच काम करतोय. इथं आपण सर्व, इथं कोणी घरगडी नाही, इथं आपण सर्व सवंगडी आहोत. नाहीतर अगोदर बाळासाहेब आपल्या सहकाऱ्यांना सवंगडी समजायचे, पण उबाटा सवंगड्यांना घरगडी समजायचे. नोकर आणि मालक असा दर्जा आपल्याकडे नाही आहे. या पक्षात जो काम करेल तो पुढे जाईल, आणि म्हणून कार्यकर्त्यांचा पक्ष इथं. म्हणून मी सर्व पदाधिकाऱ्यांना देखील सांगू इच्छितो, हा माझा, तो जवळचा, तो दूरचा, हे बिलकुल करू नका. हा पक्ष तुमचा आहे, हा सर्वसामान्यांचा पक्ष आहे. हा महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी ही शिवसेना बाळासाहेबांनी उभी केली, तो विचार घेऊन आपण पुढे चाललोय. त्यामुळे माझं तुझं नाही, चांगला कार्यकर्ता, ताकदीचा कार्यकर्ता, मग तो तुमच्या आवडीचा असू द्या नसू द्या, त्याला ताकद द्या, त्याला पद द्या, त्याला मोठं करा, तर शिवसेना मोठी होईल. आणि हेच कार्यकर्ते आपल्याला मोठं करतात. कोणाला आमदार करतात, मंत्री करतात, खासदार करतात, मुख्यमंत्री करतात. पण कार्यकर्ता जेव्हा अडचणीत असतो, जेव्हा संकटात असतो, त्यावेळी मात्र कार्यकर्त्याची अपेक्षा असते माझ्या नेत्यांनी त्याच्या दुःखात, संकटात उभं राहावं. ही काय माफक अपेक्षा आहे. आणि म्हणून मी नेहमी सांगत असतो, कार्यकर्त्याला जपा, कार्यकर्त्याला मोठं करा, हा तुम्हाला मोठं करणार, हा पक्ष मोठा करणार. शेवटी सगळीकडे नेता जाऊ शकत नाही. हेच लोक निवडणुकीमध्ये तुम्हाला प्रचार करतात, हेच लोक महापालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आणतात, हेच लोक विधानसभेत, लोकसभेत तुमचा प्रचार करतात, तुमचं मार्केटिंग करतात, ब्रँडिंग करतात. आमचा नेता चांगला आहे, निवडून द्या, मग आम्ही तुमचं काम करू. आणि म्हणून निवडणुकीत जसा कार्यकर्ता आवडता असतो तसाच निवडणुकीनंतर देखील आवडताच ठेवला पाहिजे, मग नावडता करू नका. आणि म्हणून माझ्याकडे अगोदरचा अनुभव तुम्हाला माहित आहे पक्षाचा. मी पक्षात काम केलंय. माझ्याकडे ना वशिलाबाजी चालत, ना माझ्याकडे बाकी काही चालत. मी घेणारा नाही आहे, मी देणारा आहे. लेना बँक तिकडे होती, इथं देना बँक आहे. आणि म्हणून कार्यकर्त्यांनी पक्षासाठी, संघटनेसाठी काम करावं असं वाटत असेल, पक्ष वाढवायचा असेल, तर चांगले कार्यकर्ते जे आहेत त्यांना बळ दिलं पाहिजे, ताकद दिली पाहिजे. आपली सदस्य नोंदणी केली पाहिजे, वार्डावार्डात शाखा झाल्या पाहिजे, गाव तिथं शाखा झाली पाहिजे, घर तिथं शिवसैनिक झालं पाहिजे. कारण हा पक्ष तुमचा आहे, हा पक्ष आपल्या सगळ्यांचा आहे. इथं कोणी मालक नाही, कोणी नोकर नाही. पुन्हा एकदा सांगतो, श्रीकांतनी तर आपल्या खासदारांनी कोल्हापूरमध्ये सांगितलं होतं शिबिरात, हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. राजा का बेटा राजा नहीं बनेगा, जो काम करेगा वही राजा बनेगा, असा आपला पक्ष आहे. आणि म्हणून उठाव आम्ही केला शिवसेना वाचवण्यासाठी, धनुष्यबाण वाचवण्यासाठी. ते दिवस आठवा, काय परिस्थिती होती. काँग्रेसच्या दावणीला शिवसेना बांधण्याचं काम केलं, पाप केलं. धनुष्यबाण घाण टाकण्याचं पाप केलं, ते सोडवण्याचं काम या एकनाथ शिंदेने केलं. आणि म्हणून लोकांनी विश्वास ठेवला
आणि 80 जागा लढवल्या आणि आपण 60 जागा जिंकल्या. 80 लढवून 60 जागा जिंकल्या. उबाटाने 100 जागा लढवून आरोपाचा केस पाडून 20 जागा जिंकल्या. किती आरोप करणार, किती आरोप करणार. रोज शिव्या, संध्याकाळी सकाळी